तर मित्रांनो हे बघू शकता समोर चांगला पास सध्या आपण पोहोचलो 17,688 फूट हाईट. बाकी हे बघा तुम्ही सगळे बर्फाचे डोंगर आणि इथून आपण इकडून आलो. आता असे इकडे सायकल लावली, इकडे साईडल्याकडचे गाया आणि बैल थोडे वेगळे असतात. इकडले पहा याच्या अंगावर एवढे केस आहेत की खूपच खतरनाक. आणि हे काहून असतील एक अंदाज की थंडीच्या ना. हे बघा अरे भेतात यार, हे भेतात दत्ते तुझ्या गेम करतील ते गाडीला भेतात फक्त आणखीन शिंग. जब तक हे जान या पिक्चरच्या आधी शूटिंग झाली होती पण तेव्हा जे बुलेट ज्या पिक्चरमध्ये वापरली गेली ती बुलेटची ठेल आहे पाहू शकता. आणि जो डोंगर ते मागे आहे बर्फाचे तेच डोंगर हे आहेत. 8-8:30 रोज झाले अजून कुठं थांबायला आम्हाला जागा भेटली नाही. विषय असा की मेन गोष्ट म्हणजे आमचीच गलती, आम्हाला भोयली असे म्हणलं चालते कारण की 2 ठिकाणी चांगली जागा होती थांब्यासाठी. बाकी हे लाईट आहे म्हणून बरं आहे, नाही तर लाईटाची लय घोर झाला असता आमचा. 2 ठिकाणी थांबायला जागा भेटली होती मित्रांनो, आम्ही थांबलो नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जमलंच तुम्ही 2 दिवसात हा एक ब्लॉग पाहू राहिले नाही तर मग हा एका दिवसाचा ब्लॉग आहे. जर तुम्ही सुरुवातपासून आता डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात झाली असेल तर हे मित्रांनो आपली सायकल इथं. बाकी मी सांगतो की काल रात्री -10 डिग्रीपर्यंत तापमान अशी आहे की अंदाज. स्लिपिंग बॅग बी काम करत नव्हती. आर्मी कॅम्प पण थांबलो, त्याच्यातून ते बरं झालं की ते हे घेतलं, चादऱ्या घेतल्या म्हणून बरं झालं. बाकी सायकल घेऊन आता एका घाटात लागलो मित्रांनो. अडी पुढे चांगला पास आहे, फक्त त्याचं नावच चांगला पास आहे मित्रांनो. यायचं असलं तर गलती नका करू इकडे येऊन सायकलनं. अरे बाप रे बाप, हे पा चांगला पासच्या पुढे आहे पँगॉंग लेक. पँगॉंग लेक चांगला पासच्या डायरेक्ट वर असतं तरी चाललं असतं पण चांगला पास नाही पुरला, बेकार आहे. श्वास घ्यायला प्रॉब्लेम उरेल, डायरेक्ट ऑक्सिजन लेवल कमी, हात असे सुंग पडले. बरं झालं ऊन तपलं नसतं दत्त्याची पेटी असते आज डायरेक्ट. मित्रांनो हे पा वॉटरफॉल आणि एक नंबर जबरदस्त वॉटरफॉल आहे. बाकी वरून जो बर्फाचं पाणी आहे ते येऊ राहिलं आता. सॉरी वॉटरफॉल म्हणून मी वॉटर क्रॉसिंग. तर आता इथून आपल्याला क्रॉस करून जावं लागते का इथून जाऊन आपल्याला वर जावं लागते तिकडे. चला जाऊया. तर मित्रांनो आपण सकाळी तो आर्मी कॅम्प दिसते त्या आर्मी कॅम्पमध्ये मुक्कामी होतो आणि तडून असा रस्ता, हा पूर्ण रस्ता क्रॉस करत आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि इथं पोहोचून आपल्याला अजून बी वर 2 की 3 झिगझॅग पूर्ण करणं आहे. ते पूर्ण करून आपल्याला लागेल चांगला पास. फक्त नावाचाच चांगला पास आहे मित्रांनो, माणसाचं पुरं चांगला काढून टाकते. 30 किलोमीटरचा चांगला पास आहे मित्रांनो. 33 किलोमीटर म्हटलं मजाक नाही. आणि इकडे 1 किलोमीटर असं 100 किलोमीटर सारखं वाटते मित्रांनो. आता आपण चांगला पास पोहोचलो. बाकी हे बघा तुम्ही सगळे बर्फाचे डोंगर आणि इथून आपण इकडून आलो. आता असे इकडे सायकल लावली, इकडे साईडले बाकी सगळ्या गाड्या. गर्दी पाहू शकतो मी, एकदम खतरनाक गर्दी व्हायला. कोणी फोटो काढायसाठी थांबलेला आहे, कोणी काही. बाकी आर्मीची गाडी थांबलेली आहे. आता इकडून समजा म्हणजे कमी जास्त आपल्याला 30 किलोमीटरपर्यंत म्हणजे खडी चढाई नाही, खडा उतार भेटेन. डायरेक्ट कमी जास्त 30 किलोमीटर नंतर आपल्याला थोडाफार 2-1 किलोमीटरची चढाई भेटेन, त्यानंतर काही नाही. तर चला मस्तपैकी आता हे असा नजारा पाहून घ्या तुम्ही. चला निघूया आपण पुढे. तर मित्रांनो हे बघू शकता समोर चांगला पास सध्या आपण पोहोचलो 17,688 फूट हाईट. बाकी खरंच खूप खतरनाक वाटलं मित्रांनो इथं पोहोचून. आणि इथं ऑक्सिजन लेवलची थोडीफार कमतरता. बाकी आता आपल्या इकडे एक 30 किलोमीटरपर्यंत सगळा उतार आहे. चला निघूयात आपण इथं फोटो काढून बाकी अडी मस्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढे जाण्याचा विचार करतो. डोंगर पाही किती खतरनाक दिसतात इथले, सगळे पहाडाचे डोंगर आहे. आणि मित्रांनो इथं ऑक्सिजनची म्हणजे एवढी कमतरता आहे की खूप कमतरता आहे. जर डायमॉक्स घेतली नाही किंवा जर आपल्या जो समजा ते हे जर नसलं काय म्हणतात तरी आपला कापूर, तर मी सांगू माणसाचा हाल बेहाल होऊ शकतात, कंडिशन बेकार होऊ शकते इकडे. चला आता निघू आपण समोर. चांगला पास मागे गेला, चांगला पास जाऊ दे गेला तर काही वांधा नाही. पण हे जे बर्फाचे डोंगर आहे मित्रांनो हालत खराब करू राहिले ऑक्सिजनच्यानं. बाकी आपल्याला असं फिरून खाली जाणं आहे. आपल्याला कमी जास्त 30 किलोमीटरचा उतार आहे मित्रांनो. आता असं आपल्याला 2-3 जणांनी सांगलं. बाकी मला तसं वाटत नाही की 30 किलोमीटरचा असेल, थोडीफार चढाई बी असू शकते 100%, कारण की पुरा तर उतार नसेल. पण हां कालपासून 33 किलोमीटरचा पुरा चढून म्हणजे इथपर्यंत आलो. बाकी असू शकते जर खाली उतार असला तर फारच चांगलं. जर 30 किलोमीटरचं आहे तर आपण खूप लवकर पँगॉंग पोहोचून जाऊ. बाकी असं काहीतरी बर्फाचे डोंगर मित्रांनो खूप खतरनाक वाटू राहिले. चला आता जाऊया आरामात पुढे.
थंडी खूप खतरनाक वाजू राहिली इकडे. आपल्याकडचे गाया आणि बैल थोडे वेगळे असतात इकडले पहा. याच्या अंगावर एवढे केस आहेत की खूपच खतरनाक. आणि हे काहून असतील एक अंदाज की थंडीच्या ना. हे बा, अरे भेतात यार, हे भेतात दत्ते तुझ्या गेम करतील ते गाडीला भेतात फक्त. हा आणखीन शिंग ठसका बसला काय. हे बा तुझा तो बैल. अरे माझ्याकडे नको येऊ रे हो तेव्हा. हां तेव्हा तो तडी उभा आहे, ते तडी उभे आहेत. हे वेगळेच आहेत थोडे जनावरं. मी नळता लोक असे पाहायला नव्हते. ह्या अंगावरला मी सायकल सोडून पळत निघतो. पहिलेच इकडे थंडी वाजू राहिली. हा इकडे गाडी गुराला बा जाणार बा तिकडे. गेला 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 खाली. जनावरावर कधी भरोसा ठेवायचा नाही मित्रांनो. एवढे मोठे मोठे त्याचे शिंगात दिनमुळे शिंगात उचलून कधी फेकून इकडे तिकडे होऊन जाईन घोर. बाकी मी सांगतो आता की इकडलं वातावरण असं आहे की मागे तुम्ही बर्फाचे पाट दिसू राहिले तुम्हाला. तडून आलो आता. हा सूम पडला डायरेक्ट. उतार आहे 30 किलोमीटरचा उतार आहे म्हणतात, तर तो उतार उतरायला हिंमत नाही होऊ राहिली. पाहिजा शिंग मोठे मोठे आहेत ते जे. जर उडवला तर गेमच आहे. हा आला होता बाकी अंगावर. चांगल्यापासून खाली उतरता उतरता थंडी हवा लागत होती. मी ना हे तोंड झाकून घेतले ना असं. सायकलवर काही वाटत नव्हतं. 2 मिनटं झाली खाली थांबलो. श्वास घ्यायला आहे प्रॉब्लेम. बेकार खतरनाक. काय झालं आयच्या आहे ना. हा एकदम मिठी बनव म्हणा. मस्त एक टेंट आहे म्हणजे दुकान आहे. टेंटवर घालेल तीन लावेल. आणि इकडल्या साईडले पा वातावरण कसं आहे रे. वाव जबरदस्त मस्त ब्युटिफुल नजारा मित्रांनो. एक नंबर जबरदस्त. आणि आपल्याला कुठंतरी आता गरम पाणी लागेल तर ते पाहिलं पडेल आपल्याला. आता चांगला पाचचा उतार उतरवलो. कमी जास्त एक 15 ते 20 किलोमीटर उतरलो. अजून 10 किलोमीटर पुढे उतारा म्हणतात. खूप मस्त वाटवलं. काहीच टेन्शन नाही. पुरी जे चढलो 2 दिवस त्याची पुरी थकान निघून गेली. तर मित्रांनो हे पाहू शकता खाली झिगझॅग. आता ते झिगझॅग आपल्याला पार करून जावं लागते. बाकी हा रस्ता आणि असा रस्ता मित्रांनो. आपण 30 किलोमीटर एकदम उतारत आलो. आणि सायकलची स्पीड 40-50 एकदम नॉर्मल मस्त एक नंबर जबरदस्त. बाकी हे दुर्बुक गाव आहे मित्रांनो. आता या गावातून आपल्याला पुढे जायचं आहे. दुर्बुक म्हणून एक समोर 10 किलोमीटर एक गाव येते. त्या मागे ट्रक आहे त्याला पहिले जाऊ देतो मित्रांनो. ट्रक तर आपल्या काही पुढे निघला नाही पण आपण दुर्बुक सिटी आहे मागे सोडली. बाकी आता एक व्हिडिओ अपलोड करायचा अर्जंट. 3 वाजले. आता लोक कुठे नेटवर्क होतं नव्हतं. आता लोक थंडी होती. पण आता सध्या थोडं वातावरण चांगलं आहे. मला पहिले व्हिडिओ अपलोड करून देऊ. पटकन थंबनेल म्हणून तो व्हिडिओ अपलोड करतो. नंतर भेटतो तुम्हाला. आपल्याला पुढे एक तांगसी म्हणून गाव आहे. त्या गावापासून जायचं आपल्याला पँगॉंगसाठी. मित्रांनो आपल्या बुलढाण्यामधले भाऊ लोक भेटले चिखलीचे. तर नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. प्रॉपर कुठले. प्रॉपर दादा आम्ही मेकर मधले रहिवासी. प्रॉपर मेकरच. बरं बरं बरं. खरंच मस्त वाटलं तुमच्यासोबत भेटून. आणि एक भाऊ समोर गेले. यांची एक 4-5 दिवसा अगोदर मी एक रील बघितली होती मित्रांनो की लेह लद्दाख सायकल म्हणजे बाईक राईड ते पण आपल्या बुलढाण्यामधून. आणि खरंच खूप मस्त वाटलं. बाकी चला काही विषय नाही. आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. तुम्ही 1 वर्षापासून सायकल टूर करताय. आम्हाला पण ते ऐकून आश्चर्यचकित झालो आम्ही पण. घेऊन पँगॉंग आहे 33 किलोमीटर. आणि आज तर 33 आपल्याला निघणार नाही कारण की आता 4 वाजली. बाकी आता आपण सध्या पँगॉंगच्या 30 किलोमीटर 33 किलोमीटर मागे आहे. बाकी पोहोचू लवकरच. उद्या सकाळी उद्या दुपारी पँगॉंग. बाकी आता जर समोर रस्ता चांगला असला तर 100% आज 20 किलोमीटर तरी निघते 30 म्हणलं. जर 20 निघलं तर उद्या सकाळी 13 किलोमीटर काही वाटणार नाही मग. पण पाहू टाईम होईपर्यंत जिथं थांबायला जागा भेटली तिथं थांबू. बाकी चालत राहू. सध्या तांगसे गावामध्ये आहो. आणि हा रस्ता ते सरळ पँगॉंग. आणि इथं एका दुकानावर थांबून खाण्यासाठी बिस्किट आणि काउंटरले केक घेतला. चला मस्तपैकी आता थोडंफार खाऊ आणि मग नंतर जाऊ. बाकी इथले लोकल काका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त 1.5 ते 2 तासामध्ये पँगॉंग पोहोचून जाऊ. पण मला नाही वाटत 30 किलोमीटर म्हणजे खूप झालं. मित्रांनो इथून पँगॉंग लेक एक 26-27 किलोमीटर आहे. आणि हे जे हिरवट दिसते इथंच कुठेतरी मित्रांनो ते गरम पाणी येते. पण मी ना इथं लोकलला विचारलं मला गरम पाणी कुठून येते. ते न सांगलंच नाही. ते म्हणत पुळे आहे. पण अजून किती पुळे आहे काय माहीत. ते दिसलं पाहिजे मित्रांनो. एवढ्या दूर आल्यावर तेवढी चांगली जागा आपण मिस नाही केली पाहिजे.
बाकी पाहू, जर दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. जब तक हे जान या पिक्चरची आधी शूटिंग झाली होती आणि तेव्हा जे बुलेट ज्या पिक्चरमध्ये वापरली गेली ती बुलेट ठेल आहे पाहू शकता. आणि जो डोंगर ते मागे आहे बर्फाचे तेच डोंगर हे आहेत. हा पिक्चर तुम्ही पाहिला नाही, तुम्ही पाहिला असेल मला सांगा. असे खूप पिक्चर आहे मी पाहिलं नाही, कारण मी एवढं पिक्चर पाहत नसतो, मला आवडत नाही पिक्चर जास्त, असा काही विषय. पण हे बुलेट मला दिसले तरी ते पिक्चर दिसला म्हणजे मूवी शूट होईल आहे असं सांगितलं आहे, तर म्हणून मी नडी शूट केला. बाकी कसं वाटलं तुम्हाला हे बी सांगा. ते आपण पँगाँग लेकच्या थोडं मागे आहोत 17 किलोमीटर मागे. एका ठिकाणी विचारलं की टेंट लावायला जागा आहे काय, ते म्हणले हो काही विषय नाही, तुम्ही टेंट लावू शकता. पण जेव्हा त्यांनी जागा दाखवली तेव्हा म्हणले की 100 रुपये 2 टेंटचे, म्हणजे एका टेंटचे 100 एका टेंटचे 100 200 रुपये. त्याला म्हणलं नाही आम्हाला पुरणार नाही, आणि टाईम आमच्या खूप होता म्हणून बाकी काही नाही. आता 6 वाजले, इकडे 8 ते 8:30 वाजेला सूर्य डुबते मित्रांनो, खूप टाईम आहे अजून. आणि जर समजा असं वाटलं असतं की टाईम नाही आहे तर 100 रुपये देऊन बी दिले असते, पण टाईम खूप आहे आणि समोर जागा पण आहेत. बाकी पाहू एखाद्या ठिकाणी जर कुठेतरी हॉटेल घेतलेलं असलं तर टेंट लावू आपण. तर मित्रांनो मागे हॉट वॉटरचं कुठेतरी बोर्ड होतं की समोर आहे म्हणून. आता हे सगळं हिरवळ संपत चाललं, असे हिरवळमध्ये येते हॉट वॉटर. बाकी ते मला दिसलं नाही अजून, आणि अटी कुठे बोर्ड बी नाही आहे. पुऱ्या रस्त्यानं पाय आलो, अडून पँगाँग राहिलं फक्त 15 किलोमीटर. दिसरे बाबा पुढे इथं अजून नाही दिसलं दाखवून तुम्हाला. भाऊ पँगाँगच्या मागे जर कुठे जागा भेटली थांबून जाऊ. तर मित्रांनो आता सायंकाळचा वेळ झाला हे पाहू शकता, आणि टाईम झाला 7:43. बाकी असं वातावरण मित्रांनो इथलं. आणि सध्या मग पँगाँग लेकच्या 6 किलोमीटर मागे आहो. बाकी आज विचार केला की पँगाँग लेकच्या मागे जे बी हॉटेल भेटेन तरी आपण आता स्टे करू, पण काय माहीत काय होते तर बघू. जर झालं जाणं तर चाललेच जाऊ, काही वांधा नाही. हर माझ्या तिकडून गाई येऊ राहिली, मी एकदम जागेवर थांबलो. मला वाटलं अस्वल आहे काय म्हणलं, कारण की जंगली इलाका आहे आणि इकडे कुठं बोर्ड पण आहे अस्वलचे. म्हणलं अस्वल आहे, पण जेव्हा ते समोर आली तेव्हा समजलं की गाय आहे म्हणून. बेकार आणि सुनसान रस्ता आहे, कोणीच नाही, आम्ही 2घंच जण आहे फक्त रस्त्यावर. झालं सायंकाळ झाली, 8 साडेआठ वाजता झाले, अजून कुठं थांबायला आम्हाला जागा भेटली नाही. विषय असा की मेन गोष्ट म्हणजे आमचीच गलती, आम्हाला भोवली असे म्हणलं चालते, कारण की 2 ठिकाणी चांगली जागा होती थांब्यासाठी. बाकी हे लाईट आहे म्हणून बरं आहे, नाही तर लाईटाची लय घोर झाला असता आमचा. 2 ठिकाणी थांबायला जागा भेटली होती मित्रांनो, आम्हीच थांबलो नाही. पुढे पाऊस झालं, आणि पुढे पाऊस तर असं पाऊस झाला आता की विचारूच नका. वरून थंडागार पाऊस पडू राहिला, आणि असा जंगलातला रस्ता. बरं झालं लाईट आहे, टेन्शन नाही त्या लाईटाच्यानं. बाकी आता लोक चढलो, आता थोडा उतार उतरू राहिलो. बेकार खतरनाक मोसम आहे रे भुई कळला. चला जरी जागा दिसली तरी थांबून जाऊ मित्रांनो, सांगतोच तुम्हाला कुठे जागा भेटते.